पद्मभूषण, भारतरत्न, महाविद्वान, अर्थशास्त्रज्ञ, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, येथे उपस्थित शिक्षक वृंद, तसेच येथे उपस्थित समस्त बालमित्र मैत्रिणींनो, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसूर्याला, नमन त्या ज्ञान पुरुषाला, महापुरुषाला आणि नमन त्या बाबासाहेबांना. सादर नमन, सादर नमन. आज आपण विद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आनंद आणि उत्साहामध्ये साजरी करत आहोत. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे विचार आपण ऐकले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर एक माहितीपट, पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये असणारा संघर्ष आपल्या समोर प्रस्तुत केला. तर बाबासाहेबांचे खरे विचार आज आपण शिक्षणाबद्दलचे विचार सांगणार आहे. की डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटले होते की फक्त वही पेन म्हणजेच काही शिक्षण नाही. आता तुमच्याकडे पण वही पेन आहे. फक्त वही पेन म्हणजेच काही शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती शिकला म्हणजे त्याला खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय ह्या गोष्टीची जाणीव होते आणि ती जाणीव होणे म्हणजेच शिक्षण आहे. मग त्यासाठी माणसाला दारिद्र्याची लाज वाटता कामा. एखादा व्यक्ती आहे आणि तो जर का सर्वसाधारण आहे, गरीब आहे आणि त्याला जर का शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला त्याची दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही. परंतु जर का लाज वाटायचीच असेल, वाटायलाच हवी असेल, तर आपल्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची, जे आपल्या अंगी दुर्गुण आहेत ते आपण हटवून आपण आपल्या अंगी सद्गुणांचा विचार धारण केला पाहिजे. तीच आपली खरी विचारसरणी राहील. आणि शिक्षणाबद्दल बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आताच आपल्या विद्यार्थिनींनी पण सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जीवनामध्ये शिक्षण इतकं महत्वाचं आहे की जो व्यक्ती शिक्षण घेतो त्या व्यक्तीला ज्ञानाचा साठा त्याच्याकडे भरपूर असतो. कुठल्याही ठिकाणी जर का बोलण्याची संधी आली किंवा जर का प्रतिवाद घालण्याची संधी आली तर तो त्याच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग करतो आणि तो जीवनामध्ये कधीही मागे हटणार नाही. सत्य काय, असत्य काय, आपल्यावर होणारे अत्याचार कुठले असतात हे सगळं जाणून घेऊन त्याविषयी विरोधामध्ये वाचा फोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणजेच तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेबांचं मत होतं. खडतर जीवन ते जगत होते. त्या जगत असतानाच त्यातूनच समृद्ध जीवन जगायचे असेल तर आपले विचार जर का समृद्ध करायचे असतील तर आपल्यामध्ये आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षण हे प्रभावी अस्त्र आहे, असं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आणि तो उपदेश त्यांनी जनतेला दिला. सांगण्याचा उद्देश हा की जेव्हा आपण शिक्षण घेतो ज्ञानामध्ये भर पडते आणि आपली विचारसरणी ही सकारात्मक होते आणि खूप चांगल्या विचारसरणीचा व्यक्ती असला तर तो जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो. बाबासाहेबांचं खूप प्रचंड असं ग्रंथप्रेम होतं. एकदा ते परदेशात असताना त्यांचे स्वतःचं एक ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयामध्ये खूप सारी पुस्तकं होती. परंतु जेव्हा ते परदेशातून आपल्या मायदेशी परतले तेव्हा ते प्रथम परतले आणि त्यांनी जी पुस्तकं होती त्यांनी खूप साऱ्या ट्रंक होत्या त्यामध्ये त्यांनी भरून ठेवलेली होती आणि ती जहाजामार्गे भारतामध्ये ती ट्रंक पूर्ण पुस्तकं त्यांची येणार होती. परंतु त्यामधला काय झालं की मध्ये एक जो ट्रंक आहे तो गायब झाला म्हणा किंवा तो कुठेतरी पडला, परंतु तो भारतामध्ये पोहोचला नाही. जेव्हा हे बाबासाहेबांना कळालं की एवढ्या मोठ्या पुस्तकाचा तो ट्रंकच या ठिकाणी नाही, तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटलं, खूप दुःख झालं. कारण त्यांना त्यांच्या जेवण करणे हे यापेक्षा त्यांना शिक्षण आणि पुस्तकं हे जास्त प्रिय होते. तेव्हा ते म्हणाले की जणू काही ती पुस्तकं पाण्यामध्ये नाही गेली तर जणू माझ्या शरीरातले रक्ताचे थेंब हे पाण्यामध्ये गेलेले आहे. इतकं त्यांना त्याबद्दल दुःख झालं आणि हेच त्यांचं पुस्तकाबद्दलचं खूप मोठं प्रेम होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकच आदेश होता की नाचून मोठे होऊ नका, वाचून मोठे व्हा. नाचणारे खूप असतात
परंतु जगामध्ये नाव कमावायचं असेल तर त्याला नृत्य कलेबरोबर वाचनाचं म्हणजे ज्ञान असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर वाचून मोठे व्हा. जर का तुमच्याकडे 2 नाणी असतील, प्रत्येकाकडे असतात, तुमच्याकडे जर का 2 नाणी असतील तर त्या एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं दुसऱ्या नाण्याचं पुस्तक विकत घ्या. कारण जो पहिले जी भाकर आहे ती तुम्हाला आयुष्य देईल, तुमचं जीवन जगवेल. परंतु दुसरं नाणं आहे ते म्हणजे पुस्तकाचं, ते तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवेल. असे बाबासाहेबांचे विचार होते. बाबासाहेब जेव्हा लहान होते तेव्हा ते शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी होते. त्यांची परीक्षा चालू होती आणि परीक्षा चालू असताना त्यांच्या तिथे स्वयंपाकाचा प्रश्न होता. तर त्यांचे जे वडील होते ते त्यांच्याजवळ त्यांच्या रूमवर राहिले तेव्हा आणि ते स्वयंपाक करायचे आणि आपल्या मुलाला जेवण खाऊ घालायचे. पेपर होता, पहिला पेपर झाला. बाबासाहेब घरी आले. त्यांनी बघितलं की टोपलीमध्ये भाकरी करून ठेवलेल्या आहे आणि भाजी करून ठेवलेली आहे. तर वडिलांनी जेवायला वाटलं. तर बाबासाहेब जेवत होते. वडिलांना ते म्हणाले की बाबा तुम्ही पण जेवा. ते म्हटले नाही बेटा, तू आधी जेवण कर, मी नंतर जेवेल. मग त्यांना वाटलं ठीक आहे, कारण हे पुस्तकामध्ये व्यस्त असायचे, वाचनामध्ये व्यस्त असायचे, काय आहे त्यांना कळालं नाही. दुसरा पेपर झाला, सेम कंडिशन. तिसऱ्या पेपरला पण सेम. मग त्यांनी चौथ्या पेपरला त्यांनी बघितलं की आपले वडील जेवत का नाही. मग त्यांनी ते जेवणाची दौडी म्हणतात गावाकडं, ती त्यांनी उघडून बघितली. त्यामध्ये अत्यंत थोडीशीच भाकर होती शिल्लक. तेव्हा त्यांना वाटलं की आपले वडील म्हणूनच जेवत नाही, आपल्याला पोटभर जेवू घालतात. मग जो नंतरचा पेपर होता तेव्हा मग त्यांनी म्हटले की नाही, आता तुम्ही माझ्या बरोबर जेवा. मग त्यांनी म्हटले की तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही मला पोटभर काय जेवू घालता, कारण की उरलेलं तुम्हाला फार कमी असतं. आणि बाबा तुमचं एवढ्याने भूक कशी भागते, एवढ्याशा कमी भाकरीमध्ये तुमची पोट कसं भरतं, तुमची भूक कशी भागते. तर त्यांचे वडील म्हणाले होते की बेटा माझी भूक एवढ्या तेवढ्याने भागणारच नाहीये. तशी माझी भूक अर्ध्या भाकरीने काय, किंवा मी पोटभर जरी जेवलो तरीही माझी भूक पूर्ण होणार नाही. माझी भूक केव्हा पूर्ण होईल जेव्हा तू खूप मोठा होशील आणि पूर्ण विश्वामध्ये तुझं नाव होईल. आणि जेव्हा तुझं नाव, सगळी कीर्ती पूर्ण विश्वामध्ये पसरेल, खऱ्या अर्थानं माझी भूक तेव्हा भागेल. हे त्यांच्या वडिलांचे विचार होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले होते. तर त्यानंतर एक प्रसंग आहे तो म्हणजे ते विदेशामध्ये होते, ब्रिटनमध्ये असताना ते लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जायचे. परंतु परिस्थिती साधारण, खाण्यापिण्याचे तर खूप हाल असायचे, परंतु सगळं चित्त कशामध्ये असायचं तर अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. पुस्तकं, ग्रंथ वाचायचे ते भरपूर. ते काय करायचे, तिथे वाचत असताना ना वाचनालयामध्ये म्हणजे ग्रंथालयामध्येच आपलं जेवण करायचे. एकदा ग्रंथपालाच्या लक्षात आलं की हे वाचन करत आहेत परंतु हे लायब्ररीमध्ये जेवण करत आहेत. त्यांना फार राग आला. ते त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की हे काय लावलं तुम्ही, इथे ग्रंथालयाचं कॅन्टीन आहे, तिथे जाऊन तुम्ही जेवायला हवं, तर तुम्ही इथे काय जेवता. तर आणि याबद्दल तुम्हाला या ग्रंथालयामधून मी काढून टाकेल आणि तुमचं सभा सदस्य सुद्धा बंद करून टाकेल. त्यावर हे खूप घाबरले, बाबासाहेब खूप घाबरले यासाठी की जर का यांनी माझं सभासदत्व नष्ट केलं तर मला ग्रंथालयामध्ये येऊन इथली पुस्तकं वाचता येणार नाही. मग त्यांनी खूप विनवणी केली आणि खरी परिस्थिती सांगितली की माझी परिस्थिती नाही की ग्रंथालय कॅन्टीनमध्ये जाऊन तिथला आहार घेऊन जेवण्याची, मी माझ्या घरून थोडंसं आणतो आणि या ठिकाणी मी जेवण करतो. आणि मग तेव्हा ती परिस्थिती त्यांना कळली, त्यांना पण त्यांच्याबद्दल दया आली. त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही माझ्यासोबत यायचं आणि माझ्यासोबतच जे काही आहार आहे मी जे खाणार ते तुम्ही खायचं. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत ते तिथे ग्रंथालयामध्ये यायचे तोपर्यंत त्या ग्रंथपालांनीच त्यांच्या आहाराची, जेवणाची पूर्णपणे व्यवस्था केलेली होती. त्यानंतर ते आपल्या भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर व्यवस्थित सगळं चालू झालं, परंतु आणि ते बऱ्याच पदावर सुद्धा होते. परंतु त्यांचं घरामध्ये ते पूर्ण ग्रंथांमध्येच त्यांचं मन असायचं. एकदा काय झालं, ग्रंथ वाचत होते ते, खाली हॉलमध्ये त्यांच्या काही कमिटीचे लोक बसलेले होते, परंतु यांचं त्याकडे लक्षच नव्हतं. त्यांनी घरामध्ये जो काम करणारा मुलगा होता त्याला बोलवलं. त्याला म्हटले का रे जाऊन सांग रमाईला म्हणा की माझ्यासाठी जेवण वाढ. आणि ते परत कामात व्यस्त झाले. पुन्हा थोड्या वेळाने त्यांना कडाडून भूक लागली, जेवण काही आलं नाही.
पुन्हा त्यांनी निरोप दिला की जा रमाईला सांग की माझ्यासाठी जेवण वाढ. पुन्हा त्याच्यावर वेळ गेला बराच. मग नंतर परत त्यांना भूक लागल्यासारखं जाणवलं. मग पुन्हा त्यांनी निरोप दिला. तेवढ्यात बाहेरून लोकांचा निरोप आला आणि हे त्यांना राग आलेला होता की रमाई आपल्यासाठी जेवण का पाठवत नाही. आणि हे रागारागानेच खाली गेले. खालच्या लोकांसोबत खूप सारी चर्चा केली आणि तिथून ते निघून डायरेक्ट लोकांसोबत गेले आणि बाहेर जेवलेत. मग त्या लोकांसोबत जेवले. ते विसरून गेले की काय घटना घडली. परंतु ही जी घटना होती एक्झॅक्ट काय झालेलं होतं हे घरच्या लोकांना बाबासाहेबांना सांगायचं होतं. परंतु कोणाची हिंमत होईना की घरात त्या दिवशी काय घडलं होतं, काय जेवण आलं नाही. मग ते विचार करत बसले की सांगायचं कोणी. मग यांच्या घरी एक पाहुणे म्हणून व्यक्ती आले. ते त्यांच्या माहेरचे होते रमाबाईंच्या, म्हणजे बाबासाहेबांचे नात्यांनी सासरे. मग त्यांनी सासऱ्यांना पटवलं की तुम्ही असं असं आहे की त्या दिवशी असं झालेलं होतं की त्या दिवशी घरामध्ये चूल पेटली नव्हती. आज देशाचे संविधान लिहिणारे जे लोक त्यांच्या घरामध्ये त्या दिवशी स्वयंपाक नव्हता. त्या दिवशी रमाबाई आणि त्यांची दोन्ही मुलं त्या दिवशी उपाशी होते. ही गोष्ट बाबासाहेबांच्या कानावर जाणं गरजेचं होतं. सांगणार कोण, हिंमतच नव्हती ना. मग ते सासरे जे होते त्यांना पटवलं. त्यांनी मोठी मनाची तयारी केली. ते रूम मध्ये जाईना, त्यांची स्वतःची एक खोली होती. त्यांना ढकललं आतमध्ये ढकलल्यावर ज्यांनी असं वर करून डोळे करून बघितलं परत त्यांची घाबरगुंडी उडाली. मग आतून बाहेरून कोणीतरी सांगितलं अहो बोला बोला. मग त्यांनी भडभड एका श्वासामध्ये सांगितलं की त्या दिवशी तुम्ही जेवायला 2-3दा मागितलं परंतु तुम्हाला जेवायला मिळालं नाही. त्या दिवशी रमाई आणि यशवंत मुकुंदा सगळेच्या सगळे उपाशी होते आणि त्यामुळे तुम्हाला जेवायला मिळालं नाही. त्या दिवशी घरात चूलच पेटली नाही कारण स्वयंपाकाची सामुग्रीच घरामध्ये नव्हती. यांना फार वाईट वाटलं. तेव्हा यांच्या लक्षात आली की आपल्या घराकडे लक्षच नाही, आपलं तर फक्त देशाकडेच लक्ष आहे. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका खटल्याचा निकाल लागला आणि त्या निकाला सकारात्मक निकाल लागला आणि त्याचे पैसे आले. मग ते बॅग भरून पैसे मग ते दुसऱ्या दिवशी घरी आले आणि त्यांनी ते पैसे रमाईला दिलेत आणि त्यांनी सांगितलं की माझं घराकडे लक्ष नाही, माझं फक्त देशाकडे लक्ष आहे. परंतु त्याबद्दल त्यांनी या गोष्टीची माफी पण मागितली आपल्या परिवाराला आणि त्यांनी स्वतः मग समजून सांगितलं. रमाई खूप समजूतदार होत्या, त्यांनी सुद्धा ही गोष्ट समजून घेतली आणि अशा प्रकारे मग त्यांनी सांगितलं की मी यानंतर माझ्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष देईल कारण ते सुद्धा एक माझं कर्तव्यच आहे. आणि मग ते आपल्या परीने त्यांच्या परीनेच कुटुंबाकडे लक्ष द्यायला लागले. असे हे त्यांचं खूप शिक्षण झालेलं होतं. त्यांनी BA अर्थशास्त्र राजनीती त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी ते BA केलेलं होतं. त्यानंतर MA केलं त्यांनी. समाजशास्त्र, इतिहास, दर्शन, नृविज्ञान, राजनीती आणि अर्थशास्त्र या इतक्या विषयांमध्ये ते MA होते. नंतर त्यांनी PhD केलं. कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये त्यांनी PhD कंप्लीट केलं. MSc लंडन येथे केलं. बॅरिस्टरेट लॉ सुद्धा त्यांनी लंडन येथे केलं. DSc ही डिग्री सुद्धा त्यांनी तिथे मिळवली. LLD कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये त्यांनी कंप्लीट केली आणि त्यांना डिलीट हा मानव उपाधी उस्मानिया विद्यापीठातर्फे विश्वविद्यापीठातर्फे देण्यात आलेली होती. असे हे घटनेचे शिल्पकार. त्यांचा आपण आज जन्मदिवस साजरा करतो आहोत. तर शिल्पकार तुम्ही घटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे. शिल्पकार तुम्ही घटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे, प्रचारक तुम्ही समतेचे आणि तुम्ही भारतरत्न या देशाचे. असे हे आपले बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी भारतीय घटना लिहिली. ते घटना समितीचे मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी आपलं जीवन कार्य पूर्णपणे आपल्या देशासाठी समर्पित केलं. अशा या मानवाला अभिवादन करते आणि शेवटी एवढंच म्हणते की रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है. रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है. ये सम्मान भी हमें आपके संविधान से ही मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. हमें तो ये मुकद्दर भी आपके संविधान से मिला है. धन्यवाद.